उतरुनी शिळी पूजा ताज्या पाण्याचा दिलाया शीताळ काळा कांबळा चंदन टिळा गळी घातली रुद्राक्ष माळ नाना फुलांची बांधली शेज अवघड खानाला लाया ढाळ कर्पूर वाती घाट धूप आरती करुणी कांबळ्याची खोळ वाशी अवघड खानाचा पाठीवर बळ थाप मार डिंबाड्या लावू नको वेळ सुंबरान मांडल गा राम विजय ग्रंथाला तिसऱ्या तेजा द्यायला गा वीस बघा पानाला श्रावण अवध दशरथ बघा राजाचा पुत्र कामिष्टी यज्ञ हनुमान जन्म कथा जगताला वळीला दशरथ राजा अयोध्येच्या बघा गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियाची लग्ने केली व त्यात कौशल्या सुमित्रा व कैकेयी ह्या बी मुख्य होत्या पटराणी तर काही आवडती राणी होती त्याने मोठ्या बगाण्याने राज्य केले त्याला सर्व सुखे अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हती त्यामुळे चिंता तोर दिशे बघा शब्दाला यारी ग्राप संपला वाईका पुढल्या बाजूला मामा रामविजय ग्रंथाला तिसऱ्या अध्यायाला 20 पानाला डाव्या हाताला श्रावण डॅश वध दशरथ राजाचा पुत्र डॅश कामिष्टी यज्ञ हनुमान डॅश जन्मकथा अध्यायाचं प्रस्तावन संपलं एक सरळ ओळ 8 सुट्टी शब्दांनी 27 अक्षर आहेत दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांची लग्ने केली त्यात कौशल्या स्वल्पराम सुमित्रा व कैकेयी या मुख्य होत्या त्यात कौशल्या पट राणी तर कैकेयी आवडती राणी होती त्याने मोठ्या न्यायाने राज्य केले त्याला सर्व सुखी अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हते त्यामुळे खिन्न व चिंता दुर्दिशे 5.5 ओळी 45 शब्द पॅरेग्राफ संपलाय पुढल्या त्या दिवशी दशरथ राजास वाईट स्वप्न पडले त्याने ते आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना सांगितले तीन शप दे मारून नंतर होम करून त्याची शांती करू म्हणजे दोष नाहीसा होईल एके दिवशी दशरथ राजास वाईट स्वप्न पडले त्याने ते आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना सांगितले वशिष्ठ राजास म्हणाले सोलप्रमा उत्तरांची नाथ स्वप्न वाईट आहे पण त्याचा शेवट चांगला आहे स्वप्नात तुझ्या हातून 2 पुरुष व 1 स्त्री यांच्या हत्या झाली आहे त्यासाठी शिकारी जाऊन 3 शपथे मारून आण नंतर होम करून त्यांची शांती करू म्हणजे दोष नाहीसा होईल 6.5 ओळी 55 शब्द पॅरेग्राफ संपलाय पुढल्या पॅरेग्राफाला वशिष्ठ या ऋषींच्या आज्ञेप्रमाणे राजा मृगयासाठी अरण्यात आला
दशरथाच्या आज्ञेप्रमाणे राजा मृगेसाठी अरण्यात आला. पुष्कळ फिरला पण शॉपत काही दिसले नाही. सूर्यास्त झाला स्वल्पविराम. तेव्हा तो एका सरोवराजवळ पाणी संपलं. उजव्या हाताला 21 पानाला वृक्षावर बसला. आता शॉपत पाणी पिण्यास येईल, आपला शिकार सापडेल म्हणून तो धनुष्य सज्ज करून टेहणी करू लागला. 5.5 ओळे कुंजल शब्द पेरगा संपलाय. पुढल्या पॅरेग्राफाला सुरुवात कशी असायला दैव बघा गतीने व त्याच बघा मार्गाने व श्रावण या नावाचा व मातृ पितृ भक्त ब्राह्मण पुत्र श्रावण नावाचा मातृमित्र भक्त ब्राह्मण पुत्र स्वल्पविराम अंध मात्या पित्यास कावडीत बसवून ती कावड खांद्या घेऊन तीर्थयात्रे करता चालला होता. कुठल्या बाजूला श्रावण त्या सरोवरापाशी विश्रांतीसाठी थांबला तेव्हा आयड्याचे वडील त्याला म्हणाले, स्वल्पविराम अवतरण चिन्हात आम्हाला तहान लागले आहे, पाण्यापाद अवतरण चिन्ह पूर्ण. श्रावण हातात कमांडोल घेऊन पाणी आणण्यास निघाला. सरोवर जवळच होते. तो पाण्यात उतरला. कमांडोल पाण्यात बुडताना बुडबुड असा आवाज झाला. तो दशरथाच्या कानी पडला. त्यावर दशरथ राजाने शपथच पाणी पित आहे स्वल्पविराम असे समजून त्या शब्दाच्या नेमाने एक निर्वाण बाण सोडला. तो अचूक श्रावणाच्या हृदयात शिरला. त्याबरोबर श्रावण धाडकन हाय हाय करीत खाली पडला. हे शोकाचे शब्द कानी पडताच दशरथ राजा घाबरला आणि झाडावरून खाली उतरून श्रावणाजवळ आला. तेज पुंज ब्रह्मपुत्रास पाहताच राजास फार वाईट वाटले. तो त्या ब्रह्महत्येबद्दल
शोक करू लागला तेव्हा श्रावण म्हणाला, स्वल्पराम अवतरण चिन्हात राजा सोलविराम यात तुझा दोष नाही, तू शोक करू नकोस. माझे आईबाप तानेने तळमळत आहेत, त्यांना पाणी नेऊन पाच. नंतर शब्दाला पान संपले, डाव्या हाताला 22 पानाला. 22 पानाला सुरुवात कशी असायला. ही हकीकत सांगाव पाणी प्याल्याशिवाय, असं काही सांगू नकोस नाहीतर ते पाणी न पितात. प्राण देतील जातवरा करव, असे बघा म्हणून श्रावणाने प्राण सोडला. त्याबरोबर दशरथास फार दुःख झाले व नेत्रातून अश्रुधारा अश्रू बघा झाल्यावर. अशा स्थितीत राजा श्रावणाच्या वृद्ध बांध माध्या पित्यास पाणी पाणी भाग होते. ही हकीकत सांग, पाणी प्याल्याशिवाय त्यास काही सांगू नकोस नाहीतर ते पाणी न पितास तत्काळ प्राण देतील. जा त्वरा कर अवतरण चिन्ह पूर्ण. असे म्हणून श्रावणाने प्राण सोडला. त्याबरोबर दशरथास फार दुःख झाले, नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. पण अशा स्थितीत राजा श्रावणाच्या वृद्ध बांध माते पित्यास पाणी पाणी भाग होते. 25 वेळ 182 पॅरग्राफ सुटला. कुठल्या प्यारी ग्रंथाला. नंतर दशरथ राजा कमंडलू पाणी घेऊन कावडी जवळ आला राजाने हळूच. कमंडलू श्रावणाच्या पित्याचे तोंडास लावला तेव्हा त्या वृद्ध पित्याने. म्हणून हाक मारली पण राजा काही बोलेना. तेव्हा ती दोघेही म्हणाली, बघा श्रावणा तू बोलत का नाही. एवढ्या रात्री पाणी मागितले म्हणून तुला राघव रागाला काय पाडसा बोलव. तू बोलला नाही तर आमचे बघा प्राणव व्याकुळ होतील, तू आमची सेवाव. सेवा चाकरी करून दमला बघा आहेस, हे आम्ही जाणतो एक शब्द जरीव. बोलला नाहीस तर आम्ही पाणी पिणार नाही. नंतर दशरथ राजा कमांडोतून पाणी घेऊन कावडीजवळ आला. राजाने हळूच कमांडोतून श्रावणा पित्या तोंडास लावला स्वल्पराम. तेव्हा त्या वृद्ध पित्याने अवतरण चिन्हात बाळा श्रावण अवतरण चिन्ह पूर्ण म्हणून हाक मारली. पण राजा काहीच बोलेना. तेव्हा ते दोघेही म्हणाले, स्वल्पराम शिंगला अवतरण चिन्हात बाळा श्रावणा स्वल्पराम तू बोलत का नाहीस. प्रश्नचिन्ह. एवढ्या रात्री पाणी मागितले म्हणून तुला राग आला काय. प्रश्नचिन्ह. पाडसा बोल. तो बोलला नाहीस तर आमचे प्राण व्याकुळ होतील. तो आमची सेवा द्या चाकरी करून दमला आहेस हे आम्ही जाणतो. एक शब्द जरी बोलला नाहीस तर आम्ही पाणी पिणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण गदिप झाले. कुठल्या काय ते पद्याला. हे त्यांचे निर्धाराचे भाषण ऐकताच दशरथाने माझ्या हातून चुकीने श्रावणाचा वध झाला असे त्या वृद्धानं सांगितले. तेव्हा त्या वृद्धांच्या शोकास पारावर उरला बघा नाही वजरा बघा घाताचे दुःख त्यांनी सहन केले बघा. पुत्र नात्याचे दुःख त्यांना सहन होईना. आक्रोशाने ती गडबड डोळू बघा लागली श्रावणाचे गुन्हव. गुन्हाने गाऊ लागली शेवटी त्यांना दशरथ राजाचा. हे त्यांचे निर्धाराचे भाषण ऐकताच दशरथाने माझ्यातून चुकीने श्रावणाचा वध झाला स्वल्पराम असे त्या वृद्धांना सांगितले. तेव्हा त्या वृद्धांच्या शोकास पारावर उरला नाही. वज्राघाताचे दुःख त्यांनी सहन केले असते स्वल्पराम, पण पुत्र नाशाचे दुःख त्यांना सहन होईना. आक्रोशाने ती गडबडा लोळू लागली. श्रावणाचे गुण तोंडाने गाऊ लागली. शेवटी त्यांना दशरथ राजाचा पान सापला उजव्या हाताला 23 पानाला. कुठल्या पानाला सुरुवात कशी असायला. संताप याला त्या विभागाभरात त्यांनी दशरथ राजास शाप दिला की आम्ही
ना म्हणून बघा वृद्धांनी प्राण बघा सोडला राजाला त्या वेळीवर फारच दुःख झाले तर त्या तिघांचे दहन करून राजा अयोध्येत आला आणि त्याने घडलेली हकीकत आपल्या गुरुजीत सांगितली पॅरेग्राफ संपला संताप आला त्या भरात त्यांनी दशरथ राजा शाप दिला की स्वल्पराम अवतरण चिन्हात आम्ही जसे पुत्र पुत्र करून मरतो अर्धविराम त्याप्रमाणे तूही अवतरण चिन्हात पुत्र पुत्र अवतरण चिन्ह पूर्ण करून मरशील पुन्हा अवतरण चिन्ह पूर्ण ही शाप आणि उच्चारून श्रावणा म्हणून त्या वृद्धांनी प्राण सोडला राजाला त्यावेळी फारच दुःख झाले नंतर त्या तिघांचे दहन करून राजा अयोध्येस आला आणि त्यांनी घडलेली हकीकत आपल्या गुरुजी सांगितली 6.5 वेळी 50 शब्द पॅरेग्राफ संपला आहे पुढल्या पॅरेग्राफाला सॉरी 22.5 वेळी 177 शब्द आहेत राजा सध्या हत्येमुळे दुःख झाले तरी दिलेल्या शापामुळे थोडासा आनंद होत होता त्याच्या मनात पुत्र प्राप्तीची आशा निर्माण झाली हवी आनंद सामान्य अनेक दिवसाच्या मनोरंत्या शापाने पूर्ण होणार कोणत्या वर्षाच्या राजे करून दत्तप्रतर द्या मोठी कार्तिकेयी राजाने खूप अन्नदान करून वस्त्रभूषण आणि ब्राह्मणाचा गौरव तेव्हा बघा राजाचे मन शांत झाले राजास त्या हत्येमुळे दुःख झाले स्वल्पराम तरी दिलेल्या शापामुळे थोडासा आनंदही होत होता कारण त्याच्या मनात पुत्र प्राप्तीची आशा निर्माण झाली हा आनंद सामान्य नव्हता अनेक दिवसाचे मनोरथ त्या शापाने पूर्ण होणार होते वशिष्ठ राजगुरूने तत्प्रितर ते मोठी शांती केली राजाने खूप अन्नदान करून वस्त्रभूषण आणि ब्राह्मणास गौरवले तेव्हा राजाचे मन शांत झाले 6.5 वेळी 50 शब्द पॅरेग्राफ संपला पुढल्या पॅरेग्राफाला यानंतर देशात मोठा दुष्काळ पडला पृथ्वीवर या पावसाचा एक थेंब पडला नाही तिकडे या मोठावर आकार उडाला सर्व प्रजा या व्याकुळ झाली त्याचे कारण यानंतर देशात मोठा दुष्काळ पडला पृथ्वीवर पावसाचा एक थेंब पडला नाही जिकडे तिकडे मोठा हाहाकार उडाला मामा हा अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मालगाव गावामध्ये धनगर ओवीच्या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे होय आणि म्हणून त्या मातेचं किती योगदान आपल्यासाठी आहे आपल्याला माहीत पाहिजे आपण धनगर समाजाचे आहोत त्यांच्या विचारांचे आचारांचे वारसदार आहोत हा म्हणून अहिल्या माता कोण होती त्यांचं काय कार्य होतं त्यांचा कालखंड किती वर्षाचा होता ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत होय. आणि त्या अनुषंगानं आपण आचरण केलं पाहिजे आज आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्याची सोलापूर जिल्ह्याची जर परिस्थिती आपण बघितली होय तर किती तापमान आहे किती उष्णता आहे होय पण दूरदृष्टी बघा 300 वर्षापूर्वी अहिल्या देवीने शेतकऱ्याला फतवा काढला होता की प्रत्येकानं आपल्या दारात 12 झाडं लावायचे पैकी 7 झाडाचं उत्पन्न त्या शेतकऱ्यानं खायचं आणि 5 झाडाचं उत्पन्न कर स्वरूपात सरकारला जमा करायचं म्हणजे शेतकऱ्याला काम लागलं ऑक्सिजन मिळाला पाऊस पडला अशा बऱ्याच गोष्टी आणि हे काम काय मर्यादित माळवा प्रांतापुरतं नव्हतं होय हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडं दिसली तर समजून जायचं की हा रस्ता माझ्या अहिल्या देवीने केलेला आहे होय म्हणून काय म्हणलंय हा अहिल्या देवीचा जय जयकार राजमातेचा जय जयकार जय अहिल्या जय मल्हार जय अहिल्या जय मल्हार
पण अहिल्यादेवी डगमगली का? नाही रे. ती अबला होती, पण अबला नाही सबला होती. होय. ती अबला समजून अनेकांनी आक्रमण करायचा प्रयत्न केला, राज्य हिरावून घ्यायचा प्रयत्न केला. ने हाती घेऊन ढाल तलवार त्यांना केलं या हात पार. राजमातेचा जय जयकार. बळीराजाला न्याय मिळाला, शेतीचा शेत सारा मापही केला. आजचं सरकार नुसते आश्वासन देते, कर्जमाफी देतो कर्जमाफी देतो, होय. पण त्या काळी अहिल्यादेवीने हा कर्जमाफीचा केला करार. अहिल्यादेवीचा जय जयकार. अहिल्यादेवीचा जय जयकार. राजमातेचा जय जयकार. घाट बांधले मंदिर, शिवशंभूची भक्ती अपार. मंदिराचा केला जीर्ण उद्धार. अहिल्यादेवीचा जय जयकार. अहिल्यादेवीचा जय जयकार. राजमातेचा जय जयकार. वाशी गावात अवघड खान, शाहीर युवराज करतो कवन. राजमातेला मुजरा त्रिवार. अहिल्यादेवीचा जय जयकार. या रानू मांडल मी उभा गा राहिल्या जाग्याला. ठरवीर काशीला निघावा माझ्या वाशीला. वाशी खंडच महाराज गा शेवट वाशी नगरा. त्याची बंधून पाया देवाच्या पडून. जगा माझ्या डिबाड्या ताप भारी डोलाला. आत्ताच्या